मित्रांनो, तुम्ही जिजसला म्हणता पण पहिलं हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तर आजकालचे लोक पैशानेच म्हणतात की जिवंत मी पैशानेच होणार, मला ह्या पैशानेच जिवंत व्हायचं आहे, मला एवढे पैसे येतात पण मला ह्याच पैशाने जिवंत जगायचं, एवढंच जगायचं तुम्हाला. ह्याच पैशाने काय मिळणार आहे? 2-3 दिवसामध्ये हे एवढे पैसे, का 1 लाख असो 2-3 लाख असो, ते एका दिवसामध्ये बंद होतात. का? कारण की बिना कामाला काहीतरी करतात. आता हेच पैसे जे तुमच्याकडे आले तेच तुम्हाला दानामध्ये टाकायचं होतं का नाही? तेच पैसे तुम्हाला दानामध्ये टाकायचे. आता एवढे पैसे आता आपण ह्याला घेतो, काय तर खायला घेतो. आता पूर्ण दिवस खाल्लं मग आपल्याकडे किती रुपये राहणार बघा. हां, किती राहिले? 10 रुपये राहिले, 10च रुपये राहिला. मग आता 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 ह्याच्यामध्ये हे कळायला पाहिजे की पैशाला सोडून टाका, आपल्या देवाला घ्या. पैशाला चोरून बुडून आग लावून टाकायला. पण आपला देव दिवसभर काय, दिवस रात्र राहतो, तो कधी झोपत नाही. आपण झोपतो पण तो कधी झोपत नाही. आणि हे जे आहे ना, हे त्याच्या कृपाने भेटलेलं. जेव्हा त्याला आपण मानत राहिलो, जेव्हा आपण अडचणीमध्ये असलो, तेव्हा हे पैसे कामाला येतात. एक माझे मामा होते, पास्टर आहेत. आता त्यांच्यासोबत एक माणूस होता. आता ते दोघं जात होते असं हैदराबादला, वाटतं चर्चची कधी मीटिंग होती वाटतं, इकडं बोलवलं होतं. आणि त्यांच्याकडे जायला रिक्षाला भाडे नव्हते, पैसे नव्हते. म्हणजे येतात जाऊन आले नाही, जाताना पैसे पाहिजे होते, त्यांच्याकडे पैसे नव्हते. आता ते त्यांचे दुसरे अजून पाळक म्हणले की आता माझ्याकडे पण पैसे नाही. आता ते दोघं पॉवरफुलमध्ये राहायचे, म्हणजे वचनामध्ये राहायचे, वचनामध्ये ते जीवन एकदम चांगलं जगायचे, चांगल्या गरिबांना बोलायचे. नंतरला त्यांनी म्हणलं एकदा बायबल उघडून बघूया पैसे आहे का नाही. बायबल उघडून बघितलं तर दोघांना 100 रुपये भेटले येशूच्या नावामध्ये. दोघांना 100 रुपये भेटले. ते दोघं तिकडे गेले, जाऊन आले मीटिंगला, आणि येताना पण पैसे आले. मग ते लोक घरी गेले, मग प्रेयर करायला लागले. म्हणजे तो असं ह्या पैशाची, जेव्हा आपण आपल्याकडे पैसे नाही आणि काहीच नाही, तेव्हा तुम्ही बायबल वाचत राहा ना. तुम्ही बायबल वाचत राहा, आणि तुम्हाला काय संकट आले की पैसे नाही, तुम्ही बायबल उघडून बघा, हेच तुम्हाला नक्की भेटेल असे पैसे. आणि हे पैसे तुम्ही चांगल्यासाठी वापरा, हे अशासाठी नका वापरू, हे लहान गोष्टी करायसाठी नका वापरू. हे पैसे देवाने दिलेले, पैसे म्हणले तू काही गरिबांना दे ना, तू असं का करतो? हां, तुला राशन भरायचं दे दुसऱ्याला, तू राशन पण भर, पण थोडं गरिबांना पण दे. तर माझ्यासाठी एक दान टाक, असं म्हणा. दान टाकायचं येशूच्या नावामध्ये हे केल्याबद्दल. आणि तर तुम्हाला आवडलं असेल, थँक्यू.